नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ. पण सकाळी सकाळी नाश्ता बनवलेला आहे हा मी. आज आहे रविवार, त्याच्यामुळं सकाळी उठल्याच्या नंतर थोडासा म्हटलं चला थोडासा पौष्टिक थोडा नाश्ता बनवूया. कारण आपण तांदळाचे मसाले डोसे वगैरे नेहमीच बनवून खातो, पण रव्याचे सुद्धा बनवून पहा, खूप छान होतात. तर इथं बारीक रवा घेतला आहे मी 1 वाटी. तोच थोडासा मिक्सरच्या जारमध्ये फिरून घेते आणि पातेल्यात ओतून घेतला आहे. त्याच्यानंतर हे मूग येतं. मूग मी भिजायला ठेवले होते, त्याच्यानंतर मग काढून मोड आणायला ठेवले आणि मस्त असे मोड आलेले येतं. ते सुद्धा मिक्सरच्या जारमध्ये चांगले फिरून घ्यायचे, थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचे. तर असा मस्त पौष्टिक नाश्ता सकाळी सकाळी बनवायला मला पण आवडला आणि खायलासुद्धा. तर इथं मी आता काढून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये आता मी थोडंसं दही टाकून घेते. तेच मिक्सरच्या जारमध्ये दही टाकून घ्यायचं आणि ते सुद्धा फिरवून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि एकत्र मिक्स करायचं थोडंसं पाणी टाकून. तर इथं हे दही आहे, मी फिरवून घेतले पाणी टाकून. आता ते सुद्धा ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलं आहे. पातेल्यामध्ये सगळं बेटर तयार केलं आहे. थोडंसं पाणी टाकून घेते, तवा गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावर तेल टाकून असा मस्त डोसा किंवा पराठा सोडून घ्यायचा. चवीनुसार आता मीठ टाकून घेतलं आहे. तर आता याच्यासोबत खाण्यासाठी थोडीशी नारळाची चटणी करायची. तर ओलं खोबरं, परत डाळी आणि मिरची, मीठ एवढं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि फोडणी द्यायची कढीपत्ता आणि मोहरीची. तर आता हे मी बारीक वाटून घेऊन नंतर फोडणी देते आणि मस्त असं बेटर तयार करून ठेवलेलं आहे थोडं, ते पण भिजन. आता हे एका डिशमध्ये चटणीचं मी काढून घेते. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नाश्त्यासाठी बनवू शकता सकाळी किंवा संध्याकाळी. जर तुम्हाला स्वयंपाकाचा जरी कंटाळा आला असेल संध्याकाळच्या वेळेस, तर तुमच्याकडे जर मोड आलेले मूग किंवा भिजलेले मूग असतील ना, तर अशा पद्धतीने रवा बारीक करून तुम्ही करू शकता. आता मी इथं पराठा टाकून घेतलेला आहे किंवा डोसा आणि मस्तपैकी तूप लावून याला पलटी केले. तर चला मग कसा वाटला मुगाच्या आणि रव्याच्या डोश्याची रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या केलं नसेल तर. मस्त असे खरपूस खमंग आपले मुगाचे आणि रव्याचे डोसे तयार झालेले आहेत. चला बाय सगळ्यांना, परत भेटूया मग.